नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची स्टिचिंग न दाखवता जुन्या स्वेटरपासून आपले थंडीच्या दिवसात जे सॉक्स घालतो ते सॉक्स मी आज बनवते। अशा प्रकारे हे मी एका पायाचं सॉक्स बनवून ठेवलेलं आहे। हे सॉक्स आणखी एका दुसऱ्या पायाचं बनवायचं आहे, तर यासाठी नवीन कपडा घ्यायची काहीच गरज नाही आहे। जुने जे आपले स्वेटर पडलेले असतात त्यापासून मी बनवते। हे जे स्वेटरची बाही होती ती मी काढली आहे, त्यापासून मी अशा पद्धतीने सॉक्स बनवते। ही जी बाजू मी काढलेली आहे ही बाजू 10 बाय 10 ची घ्यायची। मी वरच्या साईडनी सारखी करून घेते। इकडनं 10चं माप टाकायचं। लांबी रुंदी दोन्ही पण 10चीच घ्यायची। ही थोडी कमी आहे, अर्धा इंच, तर आपला पुढचा जो अंगठ्याचा शेप द्यायचा आहे त्यासाठी चालून जाते, अर्धा इंच जरी कमी असली तरी। अशा पद्धतीने घडी घालायची। घडी घातली की एका साईडनी आपण 6 इंच घेऊ। सहा इंचावरती मार्किंग केली आहे आणि इथे जर अर्धा इंच घेतलं तरी चालतं, पण अर्धा इंच न घेता डायरेक्ट अशी टिप टाकून घ्यायची। इथे अशा प्रकारे इथे टिप टाकायची आणि इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायची आणि ह्या अर्धा इंचापासून अशी गोलाकार अशी टिप टाकून घ्यायची। ही आपली पायाच्या मागच्या साईडची जी टाच असते तिथला हा आकार तयार होतो। इथे देखील सरळ अशी टिप टाकून घ्यायची आणि नंतर ही अशी टिप टाकल्यानंतर इथे आपल्याला अशी अंगठ्याचा शेप आणि साईडचा शेप देऊन टिपा टाकून घ्यायच्या। तर तुम्ही बघा मी कशा प्रकारे टिपा मारते।